आपला आज सॉफ्टवेअरचं लेक्चर आहे. आपण मागच्या लेक्चरला बघितलं की सॉफ्टवेअरची गरज का पडते. ठीक आहे, आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअरची गरज का पडते. आणि सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे सॉफ्टवेअरची गरज पडण्याचं, कारण ते हार्डवेअर ऑपरेट करण्यासाठी आपल्याला मेनली सॉफ्टवेअरची गरज पडत असते. बरोबर. विदाऊट एनी सॉफ्टवेअर आपण ते हार्डवेअर ऑपरेट करू शकत नाही. सपोज आपल्याला जर ब्लँक कम्प्युटर मिळाला किंवा ब्लँक लॅपटॉप मिळाला, ब्लँक मोबाईल फोन मिळाला का ज्याच्यात सॉफ्टवेअरच नाहीये, तर ते सॉफ्टवेअर आपल्याला ऑपरेट करता येईल का? तो मोबाईल किंवा ते कम्प्युटर किंवा तो लॅपटॉप ऑपरेट करता येईल का? नाही येणार. ठीक आहे, ते ऑपरेटिंग करण्यासाठी आपल्याला त्याच्यात सॉफ्टवेअरची गरज पडते. आणि ते ऑपरेट आपण कशाने करतो, आणि ते करण्यासाठी ज्या सॉफ्टवेअरची गरज पडते, कोणतंही हार्डवेअर, कुठलाही कम्प्युटर, कुठलाही लॅपटॉप किंवा मोबाईल यांचं हार्डवेअर ऑपरेट करण्यासाठी मेन ज्या सॉफ्टवेअरची गरज असते त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. काय म्हणतो? ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम असतं त्याला म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात, एक सिस्टीम सॉफ्टवेअर, एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर जेवढ्या पण ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत, ठीक आहे, विंडोज, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज ऑपरेटिंग, विंडोज ऐकलंय ना सर्वांनी? हो. ठीक आहे, तर जेवढ्याही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत या सगळ्या काय आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. बरोबर. आणि त्याच्यात जे आपण ज्या सॉफ्टवेअरवर आपण काम करतो, म्हणजे आपण जर एखादं लेटर आपल्याला टाईप करायचंय तर आपण वर्ड वापरतो, एक्सेल वापरतो, एखादा टेबल बनवायचा आहे तर आपण एक्सेल वापरतो. तर हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याच्यात आपण काम करतो किंवा आपल्याला ज्याची गरज आहे त्याच्यानुसार आपण ते सॉफ्टवेअर वापरतो, तर त्यांना म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कुठल्याही कम्प्युटरमध्ये, नवीन कम्प्युटर किंवा नवीन लॅपटॉप किंवा कुठलंही हार्डवेअर, नवीन मोबाईल, याच्यामध्ये पहिले काय टाकलं जातं, तर पहिले सिस्टीम सॉफ्टवेअर टाकलं जातं. म्हणजेच त्याच्यामध्ये पहिले ऑपरेटिंग सिस्टीम टाकली जाते. ठीक आहे. आपण बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीम विषयी बोलणार नाही, पण तुम्हाला माहित असावं आणि तुम्हाला जे गरजेचं आहे आपण ते शिकणार. सगळ्यात महत्वाची सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा जी सगळीकडे वापरली जाते, आपण तिचा नियमित आपल्या रोजच्या कामामध्ये ज्याचा वापर करतो, ती ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती कोणी बनवली आहे? ती मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवली आहे. कोणत्या कंपनीने बनवली आहे? मायक्रोसॉफ्ट कंपनीने. मायक्रोसॉफ्ट. हा, राईट, मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवली. मग मायक्रोसॉफ्टचे संचालक कोण आहे किंवा मायक्रोसॉफ्ट कंपनी कोणाची आहे? आपण त्यांचं नाव नेहमी ऐकतो. सांगा बरं, जरा जनरल नॉलेज चेक करूया आता आपण तुमचं. बिल गेट्स. येस, राईट. कोण? मायक्रोसॉफ्टचे संचालक किंवा सीईओ कोण आहे? बिल गेट्स. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, आता मी याच्यावर डीप मध्ये अजून शिकवणार आहे. ठीक आहे, आपण नंतर याच्यात अजून डीप मध्ये बघायचंय, पण एक जस्ट आपल्या लेक्चरची सुरुवात करायची म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मायक्रोसॉफ्टने ज्यावेळी ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली त्यावेळी डायरेक्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम नाही डेव्हलप केली किंवा डायरेक्ट त्यांनी विंडोज नाही बनवली. मायक्रोसॉफ्टने जी सगळ्यात पहिली ऑपरेटिंग सिस्टीम बनवली ती ऑपरेटिंग सिस्टीम होती डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम होती? डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. लक्षात ठेवा, डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. तिचं फुल नेम होतं MS DOS. आणि MS DOSचा लॉंग फॉर्म आहे मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. मायक्रोसॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, हे काय होतं? त्यांची ऑपरेटिंग सिस्टीम होती. मग विंडोजची गरज का पडली? ठीक आहे, तर त्याची गरज यामुळे पडली विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची. विंडोज ऑपरेटिंग पण अर्थात यांनीच बनवली, मायक्रोसॉफ्टनेच बनवली. पण त्याची गरज का पडली तर मी त्याचं कारण सांगतो. का ही जी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम होती, डॉस ऑपरेटिंग सिस्टीम होती, ही चालायची कमांडवर. कमांडवर म्हणजे काय? तर तिथं काहीतरी आपल्याला त्याला कमांड द्यावा लागायचा. आर्मीमध्ये कमांड शब्दाचा अर्थ काय आहे? आदेश देणे. बरोबर. आपल्याला कमांड मिळाली, आदेश देणे. तर आदेश कोणतंही आपल्याला जे पण काही आउटपुट पाहिजे त्याच्यासाठी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कमांड द्यावी लागायची.
आणि ते सगळं लक्षात ठेवण्यासाठी ते काम करण्यासाठी अवघड होतं. मग असे बरेचसे त्यावेळे कमांड बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम साठी कमांड बेस्ड काय झाले ऍप्लिकेशन पण तयार झाले. फॉर एक्झाम्पल फॉक्स प्रो तयार झालं, वर्ड स्टार तयार झालं. पहिले वर्ड स्टार मध्ये काय करायचे, पहिले जे आपण आता वर्ड मध्ये बनवतो ना लेटर वगैरे, तर ते पहिले वर्ड स्टार मध्ये बनवले जायचे. ठीक आहे. आणि ते जे वर्ड स्टार वर्ड स्टार सॉफ्टवेअर होतं ते डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये किंवा डिस्क ऑपरेटिंग सिस्टीमवर चालायचं. ठीक आहे. तर हे कमांड कसं द्यायचे किंवा त्याचा जो लुक होता ते दिसायची कशी ती ऑपरेटिंग सिस्टीम ते मी तुम्हाला दाखवतो आता. आणि त्याची गरज का पडली ते पण तुम्हाला समजेल त्याच्यातून. 1-2 मिनिटात आपण शेअर करू. ठीक आहे. दिसते तुम्हाला स्क्रीन? बघा आता हा जो आपल्याला हे जे आयकॉन दिसत आहे ते बघा हे तुमच्या राईटला दिसत असं लेफ्टला. ठीक आहे. लेफ्टला तुम्हाला ही जी आयकॉनची लिस्ट दिसते माझ्या लॅपटॉपच्या, हे जर दिसतंय आता सपोज इथं मी तुम्हाला सांगितलं का बाबा जा बरं ते डेस्कटॉप नावाचं फोल्डर आहे ते ओपन करा, तर तुम्ही काय करणार मला सांगा, तुम्ही काय करणार, कसं ओपन करणार ते? राईट क्लिक करून बरोबर, राईट क्लिक करून ओपन करणार किंवा त्याच्यावर डबल क्लिक करून ओपन करणार किंवा तुम्हाला जर इथं स्टार्ट मेनूवर यायला लावलं, हा माझा कर्सर इथं फिरतोय बघा स्टार्ट मेनूवर, हा स्टार्ट मेनूवर यायला लावला तर तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता. म्हणजे काय होतं, हा जो ग्राफिक आहे किंवा हे जे त्याचा तुम्हाला इंटरफेस दिसतो याला काय म्हणता, हे जे तुम्ही बघतायत ना याला काय म्हणतात ग्राफिक्स. बरोबर, काहीतरी व्हिज्युअल तुम्हाला तिथं दिसतंय. तर जेव्हा व्हिज्युअल दिसतं त्यावेळे आपल्याला बेसिक गोष्टी जे त्या शिकवण्याची गरज नाही पडत. बरोबर आहे ना, आपल्याला ऑटोमॅटिक आयडिया येते. ठीक आहे. पण जी डॉस ऑपरेटिंग सिस्टीम होती तिच्यामध्ये अशा गोष्टी नव्हत्या, तिथं समजत नव्हतं. तिथं तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कमांड ही माहितीच असावी लागत होती. हा तिचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक होता. आणि त्या कमांड काय करावं लागायच्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागायचं. तर मी तुम्हाला एक डॉस ऑपरेटिंग सिस्टीमचा व्ह्यू दाखवतो का ती कशी दिसायची. तर बघा एकदा, तुम्ही जर कधी या विंडोवर क्लिक केलं आणि इथं जर तुम्ही टाईप केलं CMD, ठीक आहे, CMD, तर तुम्ही इथून पण ऍप्लिकेशन शोधू शकता. आता इथं त्याला सापडे बघा, CMD टाईप केल्यावर सगळ्यात पहिले कोणतं आलं, कमांड प्रॉम्प्ट. दिसतंय सगळ्यांना कमांड प्रॉम्प्ट? ठीक आहे. याच्यावर जर मी क्लिक करतोय त्याची कमांड प्रॉम्प्ट ओपन होईल. दिसतंय कमांड प्रॉम्प्ट सगळ्यांना? इथं हा कर्सर. आता कसं तुम्ही आता असं इमेजिन करा थोड्या वेळासाठी की आताचा व्ह्यू तुमच्याकडे राहिला, फक्त ब्लँक व्ह्यू आहे आणि एक कर्सर ब्लिंक करतोय, तर तुम्हाला याच्यात काय समजणार आहे? समजेल का याच्यात काही? काय करायचं काय नाही, कसं ओपन करायचं, या गोष्टी कळतील का? नाही. आता तुम्हाला मी याच्यात एक एक्झाम्पल देतो. बरोबर, की बघा हा जो कर्सर इथं ब्लिंक होतोय ना, आता मला जर सपोज डेट पाहिजे, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही कॉर्नरला डेट बघू शकतात लगेच. बरोबर आहे ना, ते कारण का तो ग्राफिकल इंटरफेस त्यांनी तसा बनवलेला आहे. बरोबर. पण ज्या वेळेस तुमचं डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्ही यायचे किंवा मायक्रोसॉफ्टने जेव्हा डॉस ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली होती त्यावेळेस तशा प्रकाराने ते करता येत नव्हतं. त्यावेळी काय करावं लागायचं, तिथं कमांड द्यावी लागायची. कोणती कमांड द्यावी लागायची? आता बघा, DATE, डेट. डेट कमांड टाईप केली मी तिथं. डेट कमांड टाईप केल्यावर मी काय करणार, इथं एंटर देणार. हे बघा डेट दिसली तुम्हाला, आणि इथं तुम्ही एंटर न्यू डेट पण टाकू शकता. ती कोणत्या फॉर्मॅट मध्ये टाकू शकता. हा जो कर्सर दिसतोय तुम्हाला नीट, हे बघा ब्लिंक होतोय तो कर्सर दिसतो ना, त्या कर्सर मध्ये बघा पहिले मंथ टाकायचा, मग डे टाकायचं, मग इयर टाकायचं. बघा MMA म्हणजे मंथ, DDA म्हणजे डेट, डे किंवा डेट, आणि नंतर काय आहे YY म्हणजे काय, इयर. तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला इथं डेट टाकावी लागायची. ठीक आहे. तर असं प्रत्येक गोष्टीसाठी. आणि जर तुम्हाला टाकायचं नसेल तर काय करायचं, तिथं एंटर द्यायचं. ठीक आहे. या गोष्टींची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. आता आपले प्रॅक्टिकल सेशन सुरू झालेले, थेरी आपली कमी राहील, प्रॅक्टिकल जास्त राहील. म्हणून मी तुम्हाला विचारलं की कम्प्युटर किती लोकांकडे आहे. ज्यांच्याकडे कम्प्युटर नाहीये त्यांनी मी शिकवताना लिहून घ्यायचं. हे बघा आता डेट टाकली. आता सपोज जर मला टाइम बघायचा आहे तर टाइम कसं बघणार आहे, बघा इथं मी काय टाईप करणार, टाइम. ठीक आहे, टाइम टाईप करणार. ओके, दिसला टाइम 19:21. 24 आवर्सचा टाइम फॉर्मॅट येतो, त्याच्यामुळे 19:21 म्हणजे 7:21 झालेले हा टाइम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज
आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये, तर जी पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असते किंवा लॅपटॉप मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये आपण जेव्हा हे बनवतो, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो, तर ती ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल कोणत्या ड्राईव्हवर करतो किंवा कोणत्या ड्राईव्हवर करावं लागते, तर सी ड्राईव्हवर करावं लागते. बरोबर, कोणत्या ड्राईव्हवर करावं लागते, सी ड्राईव्हवर करावं लागते. आणि तर आता सपोज आपण काय करतो, कुठली ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या ड्राईव्हवर इन्स्टॉल करावं लागते, सी ड्राईव्हवर इन्स्टॉल करावं लागते. ते ड्राईव्ह कसे पाडायचे किंवा ते पार्टिशन कसे करायचे हे आपण हार्डवेअर मध्ये शिकणार आहे. बरोबर, तर आता सपोज मला बघायचंय, मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये हे शिकवलं होतं की फाईल आणि फोल्डर मधला डिफरन्स. ठीक आहे, तर आपल्या कम्प्युटर मध्ये जो पण काही डेटा असतो तो कशाच्या स्वरूपात असतो, तर तो फाईल्स आणि फोल्डरच्या स्वरूपात असतो. ठीक आहे, आपण फोल्डर मध्ये काय करतो, वेल ऑर्गनाइज पद्धतीने काय करतो, आपल्या ज्या लागणाऱ्या फाईल्स किंवा फोटो किंवा आपले व्हिडिओज किंवा आपल्याला ज्या पण गोष्टी लागणार आहे ते ऑर्गनाइज पद्धतीने, म्हणजे काय करतो आपण, जसं आपण फिजिकल फाईल मध्ये जसे आपले सर्टिफिकेट्स वगैरे लावतो तर आपल्याला पटकन सापडावे, त्यामुळे आपण फोल्डर का बनवतो, तर आपण फोल्डर त्याच्यासाठी बनवतो का स्पेसिफिक काहीतरी आपला जो टास्क आहे, म्हणजे सपोज एखादे तुमचे रिझल्टचे सर्टिफिकेट आहे तर ते आपण रिझल्ट नावाच्या फोल्डर मध्ये टाकणार. बरोबर, हे क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण काय करत असतो, आपण फोल्डर बनवत असतो. तर आपल्या सी ड्राईव्हवर, आपल्या डी ड्राईव्हवर किंवा आपल्या हार्ड डिस्कवर कोणते कोणते फोल्डर आहे किंवा कोणत्या कोणत्या फाईल आहे हे जर बघायचं असेल तर डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये कोणती कमांड यूज व्हायची, तर कमांड यूज व्हायची DIR. कोणती कमांड यूज व्हायची, DIR. DIR चा लॉंग फॉर्म पण सांगतो तुम्हाला, DIR चा लॉंग फॉर्म आहे डिरेक्टरी. DIR चा लॉंग फॉर्म काय आहे, डिरेक्टरी. आणि फोल्डरला काय म्हणतात, डॉस मध्ये फोल्डरलाच काय म्हणतात, डिरेक्टरी म्हणतात. आपण विंडोज मध्ये ज्याला फोल्डर म्हणतो त्याला डॉस मध्ये काय म्हणतात, डिरेक्टरी. आता ज्या वेळी मी ही डिरेक्टरी कमांड टाईप केली तर मी काय करतो, आता एंटर देतो. ठीक आहे, हे बघा काय झालं, फास्टली एकदम वरती निघून गेलं. तुम्हाला काही समजलं का, तुम्हाला या लास्टच्याच फाईल दिसल्या, फक्त दिसतंय का सर्वांना काय होतंय ते दिसतंय ना. बघा, डिरेक्टरी जेव्हा मी टाईप केलं इथे आणि डिरेक्टरी टाईप करून मी काय केलं, एंटर केलं, हे बघा फास्ट वरती जातं. म्हणजे काही फाईल्स फोल्डर काय होता आपल्या वरती निघून जातात. तर आपल्याला त्याचं पेज वाईज पाहायचं असतील, म्हणजे एक एक पेज पाहायचं असेल तर त्याची कमांड कोणती बघा, DIR/P. DIR/ कोणता स्लॅश दिलाय बघा, बॅकवर्ड स्लॅश दिलेला आहे, DIR/P. ठीक आहे, मग DIR/P दिल्यानंतर मी काय करत, P म्हणजे P कशासाठी आहे, DIR चा मी तुम्हाला लॉंग फॉर्म सांगितला. DIR म्हणजे काय, डिरेक्टरी, आणि P कशासाठी वापरला आपण, पेज. हे बघा DIR/P. आता एक एक पेज दाखवल तुम्हाला. तर आता तुम्हाला हे जे दिसतंय ना, तर ज्या फाईलच्या, आता हे जे ऍपल नाव दिसतंय तुम्हाला इथं, ऍपल स्क्रीनवर, हो दिसतंय. तर ते ऍपल नावाच्या समोर बघा काय लिहिलेलं आहे, बघा इथं काय लिहिलंय, DIR लिहिलेलं आहे ना. तर हे ऍपल नावाची काय आहे, ती डिरेक्टरी. ठीक आहे, म्हणजेच ते काय आहे, फोल्डर आहे. सॉरी हा, मला थोडं पिकअप करावा लागला, महत्वाचा प्रॉब्लेम. ठीक आहे, तर ज्या पण तुम्हाला ज्याच्या नावासमोर तुम्हाला जी समोर लिस्ट दिसते, ज्याच्या नावासमोर DIR दिसतंय तुम्हाला ब्रॅकेट मध्ये, ते काय आहे, डिरेक्टरी आहे, म्हणजेच ते काय आहे, फोल्डर आहे. ठीक आहे, आणि ज्याच्या समोर डिरेक्टरी नाही लिहिलेलं त्या काय आहे, फाईल आहेत. मग त्या वेगवेगळ्या प्रोग्रामच्या वेगवेगळ्या फाईल आहेत. मग कोणत्या प्रोग्रामची कोणती फाईल आहे ते कशावरून समजायचं माहिती का, हे बघा आता तुम्हाला इथं ही जी फाईल दिसत असेल एक, ही ऍडव्हान्स IP स्कॅनर, हे जी फाईल आहे .bin, bin. हे जे एक्सटेन्शन दिसतंय ना, डॉट नंतर जे दिसतंय ना, त्याच्यावरून आपल्याला काय येते, प्रोग्रामची आयडिया येते. ठीक आहे, का ती कोणत्या प्रोग्रामची फाईल आहे किंवा ती कसली फाईल आहे हे तुम्हाला आता समजणार नाही, तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल त्यावेळेस समजेल. ठीक आहे, तर आता बघा इथं आपण पेज वाईज बघतोय. आता मला पुढची लिस्ट पाहायची, तर खाली बघा सगळ्यात एंडला प्रेस एनी की टू कंटिन्यू, काय म्हणतोय, प्रेस एनी की टू कंटिन्यू, म्हणजे पुढची लिस्ट बघण्यासाठी काय करा, कोणतीही की प्रेस करा. मी प्रेस केली कोणती पण की. ठीक आहे, ठीक आहे,
तर एवढीच लिस्ट होती. शेवटचं त्यांची डिरेक्टरी कोणती आहे? व्हिडिओज नावाची डिरेक्टरी. आणि टोटल डिरेक्टरी किती आहे तुम्हाला दाखवतो बघा इथं. 19 टोटल डिरेक्टरी आहे बघा इथं दिसतं. 19 डिरेक्टरी आहे आणि 7 फाईल. पण हे सगळं आहे कुठं? म्हणजे या आपण कुठलं बघतोय तर याचं लोकेशन जे आहे ना ते लोकेशन बघा तुम्हाला इथं मी दाखवतो. हे तुम्हाला दिसतंय का वरती? हे मी जे सांगतोय आता ते नीट ऐका. हे वरती तुम्हाला दिसतंय का? C:/user admin हे दिसतंय एवढं. आपण एक मिनिट स्क्रीन क्लिअर करून घेऊ. आता आपल्याला खाली खाली कमांड जात आहेत आपल्या सर्व. ही जर मला पूर्ण स्क्रीन पुसायची असेल किंवा मला क्लिअर करायचं असेल तर मग मी इथं काय टाकणार CLS कमांड. CLS कमांडचा उपयोग कशासाठी? ही पूर्ण स्क्रीन जी आहे ती क्लीन करण्यासाठी, परत आपल्या पहिल्या मोडवर येण्यासाठी CLS कमांडचा यूज होतो. CLS चा लॉंग फॉर्म आहे क्लिअर द स्क्रीन. एंटर दिला बघा गेलं. आता बघा तुम्हाला इथं जे दिसतंय का C:/user admin, तर ह्याचा अर्थ काय आहे ते लक्षात ठेवा. C: म्हणजे काय? हा C ड्राईव्ह आहे. काय आहे? C ड्राईव्ह वर युजर्स नावाचं फोल्डर. आणि C ड्राईव्ह वर युजर्स नावाच्या फोल्डर मध्ये कोणतं फोल्डर आहे? ऍडमिन. C: वर किंवा C ड्राईव्ह वर युजर नावाच्या फोल्डर मध्ये ऍडमिन नावाचं फोल्डर आहे. त्याच्यातल्या डिरेक्टरी किंवा फाईल आपण बघतोय. आता तुम्ही म्हणाल हे कसं? तर बघा तुम्हाला दाखवतो मी. परत dir दिलं. आता आपण इथं एक कोणतं तरी डिरेक्टरी तुम्ही लक्षात ठेवा. त्या नावाची डिरेक्टरी आपल्याला तिकडे सापडली पाहिजे. सांगा कोणती लक्षात ठेवता? आपण GUI मध्ये मी तुम्हाला दाखवतो. ऍपल, कॉन्टॅक्ट, हे बघा हे 3 लक्षात ठेवू आपण. ऍपल आणि मग बघू तिकडे ते आहे का. ऍपल, कॉन्टॅक्ट आणि डेस्कटॉप. ऍपल, कॉन्टॅक्ट आणि डेस्कटॉप. ठीक आहे. आता बघू आपण. आता मी याला मिनिमाइज करतो. ओके, मिनिमाइज केलं. काय लोकेशन सांगत होता तो? मला सांगा तुम्ही, सांगा पटकन. ऍपल नाही त्याचं नाव असते ना बेटा डिरेक्टरीचे. मी तुम्हाला लोकेशन सांगितलं ना, तर ते कुठं होतं ते सगळं? हे बघा C ड्राईव्ह वर होतं. हो. C: दिसत होता ना? हे बघा विंडोजच्या पुढे या Cच्या पुढे कोलन आहे ना? हो. कोलन म्हणजे ते जे 2 टिपांचं साइन आहे त्याला कोलन म्हणतात. ठीक आहे. हे बघा प्रत्येक ड्राईव्हच्या पुढे बघा, तुम्ही नीट बघा, त्यांच्या पुढे तुम्हाला कोलन दिसल. ठीक आहे. तर C ड्राईव्ह वर होतं. C ड्राईव्ह वर कोणतं फोल्डर होतं? कोणती डिरेक्टरी मध्ये? युजर. बरोबर ना? हे बघा आपण करू. C ड्राईव्ह वर वर कुठं होतं ते? काय फोल्डर होतं ते? युजर. हे बघा युजर फोल्डर आहे. हे बघा आलं तुमच्या समोर. आता आपण बघू का तुम्हाला एक्झॅक्ट काय सांगायचंय ते तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला दोन्ही दिसत आहेत ना? हे बघा C:, बरोबर. नीट बघा, मी कम्पेअर करून दाखवतोय तुम्हाला. हे दिसतंय C:. अरे आवाज येतोय का तुम्हाला? C:. आपण C ड्राईव्ह वर जायचं. ठीक आहे. हा इथं कोलन दिसतोय. ठीक आहे. मग C:. ओपन केला आपण C:. ओके. नंतर C:, वर कुठं? युजर नावाची डिरेक्टरी. बरोबर ना? मग युजर मध्ये गेलो आपण. कुठे युजर? हे युजर. ठीक आहे. युजर नावाच्या डिरेक्टरी. युजर नावाच्या डिरेक्टरी मध्ये कोणती डिरेक्टरी पाहिजे आपल्याला? कोणतं फोल्डर बघायचंय? सांगा. नाही ती परत एकदा मी तुम्हाला आता पण ऍपल नाही, मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्हाला माझा हा जो कर्सर हलतोय तिथलं म्हणतोय C ड्राईव्ह वर युजर मध्ये काय आहे? ऍडमिन. बरोबर ना? C ड्राईव्ह इथं लक्ष द्या फक्त. हे बघा हे C ड्राईव्ह हे कळतंय का तुम्हाला? हे C:. C: मध्ये युजर नाव. बरोबर. युजर मध्ये ऍडमिन. याचा अर्थ असा आहे C:, युजर मध्ये ऍडमिन. ठीक आहे. आपण युजर मध्ये आलो.
हे युजर मध्ये तुम्हाला ऍडमिन दिसतंय आता लेफ्ट साइडला, हे ओपन Yes. केलं. ओके, मग ऍडमिन ओपन केला आपण. मग आता ऍडमिन मध्ये काय काय होतं आपण इकडे बघितलं होतं तेव्हा, बघूयात आपण परत. हे बघा, हे दोघं दिसले तुम्हाला ही डिरेक्टरी. ऍडमिन मध्ये काय काय होतं, ऍपल. Yes. इथं आहे का ऍपल, हे बघा. कॉन्टॅक्ट, Yes. हे बघा इथं कॉन्टॅक्ट. डेस्कटॉप, हे बघा इथं डेस्कटॉप. त्याच्यानंतर हे बघा वरचं पण तुम्हाला दिसेल 3D ऑब्जेक्ट, हे बघा 3D ऑब्जेक्ट. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काम केलं जायचं. आणि हे जे असतं ना डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, हे जे सगळ्यात खाली LS, हे जे तुम्हाला दिसतोय हे त्याचं असतं स्टोरेज लोकेशन. म्हणजे तुमचा डेटा, आपण कुठला डेटा बघतोय, आपण सी ड्रायव्हरचा डेटा बघतोय. सी ड्रायव्हरचा कोणता डेटा बघतोय, युजर नावाच्या फोल्डर मधला. युजर नावाच्या फोल्डर मधला कोणाचा डेटा बघतोय, ऍडमिन फोल्डर वरचा आपण डेटा बघतो आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला आज काय काय शिकवलं की कमांड प्रॉम्प्ट मध्ये किंवा डॉस प्रॉम्प्ट मध्ये डेट कशी बघायची, तिथल्या डिरेक्टरी वगैरे कशा चेक करायच्या. ठीक आहे, तर हे सगळं मी शिकवलं. आणि सगळ्यात पहिले ही जी ऑपरेटिंग सिस्टीम होती ही तुम्हाला आयबीएमच्या कम्प्युटर मध्ये वापरली जायची. आणि ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय आहे, काय नाव सांगितलं मी तुम्हाला, मी नाव सांगितलं ना तुम्हाला. हाच आपला डिफरन्स कशात आहे, तुमचा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आणि डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपल्याला कमांड लक्षात ठेवावं लागायचं. तिथं काही चित्र वगैरे दिसत नव्हतं आणि त्यामुळे काय व्हायचं, ती वापरायला थोडी हार्ड होती किंवा युजर फ्रेंडली नव्हती. ती लवकर कशी वापरावी किंवा काय हे लक्षात येत नव्हतं. आणि त्या गोष्टीमुळे मायक्रोसॉफ्टनेच नंतर काय केली, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली. आणि ज्या ऑपरेटिंग सिस्टीमला, जसं आपण डॉस ऑपरेटिंग सिस्टीमला कमांड बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो, त्याचप्रमाणे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला आपण GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो. GUI चा लॉंग फॉर्म काय आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल युजर इंटरफेस. मग ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय, तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपल्याला त्या डेस्कटॉपवर किंवा आपल्या कम्प्युटर मध्ये काहीतरी चित्र दिसतात, आयकॉन दिसतात, का ज्याच्याने आपल्याला पटकन समजतं का इथे जाऊन मला ओपन करायचंय, हे फोल्डर आहे, हे ओपन करायचंय. या गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी ज्या आहे त्या शिकवायची गरज पडत नाही. ज्याला कम्प्युटर काहीच माहित नाही त्यालाही समजतं का इथे जाऊन मला क्लिक करायचंय, डबल क्लिकने फोल्डर ओपन होतं, डबल क्लिकने कुठलीही फाईल ओपन करता येते. ठीक आहे, ऍटलिस्ट त्याला जर एखादं सॉफ्टवेअर माहिती आहे तर तो ते सॉफ्टवेअर पटकन शोधू शकतो. ठीक आहे, तिथे काहीतरी आपल्याला इन्स्ट्रक्शन असतात. फॉर एक्झाम्पल इथं जे तुम्हाला दिसतंय सगळ्यात खाली सर्चला, तर ते सर्च, इथं सर्च म्हणून काहीतरी टाकायचंय, हे सगळं आपल्याला काय तिथं दिसत असतं. ठीक आहे, नंतर मी काय सांगितलं तुम्हाला, नंतर मी सांगितलं की कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कुठलंही नवीन कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतो, याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला काय टाकावं लागतं, सांगा मला, काय टाकावं लागतं, हार्डवेअर. सॉरी, मी प्रश्नच उलटा विचारला त्याच्यामुळे तुमचं उत्तर उलटा आलं. बघा, मी प्रश्न काय विचारला, कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये काय टाकावं लागतं. ठीक आहे, मी बोलता बोलता प्रश्न, कुठल्याही लॅपटॉप मध्ये किंवा कुठल्याही मोबाईल मध्ये, कुठल्याही कम्प्युटर मध्ये सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर टाकावं लागतं. ते सॉफ्टवेअर कोणतं टाकावं लागतं, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार आहे, एकाला म्हणतात सिस्टीम सॉफ्टवेअर, एकाला म्हणतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर ऑपरेटिंग सिस्टीम ही जी सॉफ्टवेअर आहे हे आहे सिस्टीम सॉफ्टवेअर. ठीक आहे, लक्षात आलं. आणि ऑपरेटिंग सिस्टीम मध्येच मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिले कोणती ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली कम्प्युटरसाठी, तर डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम बनवली गेली, MS-DOS. आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम कोणी बनवली, ती ऑपरेटिंग सिस्टीम बनवली मायक्रोसॉफ्टने. मायक्रोसॉफ्टचे संचालक किंवा मायक्रोसॉफ्ट ही कोणाची कंपनी आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर ज्यांच्यामुळे आपण एवढ्या सोप्या पद्धतीने कम्प्युटरवर काम करतो ते आहेत आदरणीय बिल गेट्स. कोण, बिल गेट्स. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. तर मी तुम्हाला काय दाखवत होतो, तर मी तुम्हाला दाखवत होतो लोकेशन. ऑपरेटिंग सिस्टीम आपण कोणत्या ड्राईव्हवर इन्स्टॉल, सी ड्राईव्हर. बघा,
इथं सी कोलन दिसतोय. सी कोलन वर युजर मध्ये ऍडमिन, हे काय आहेत सर्व हे आहेत फोल्डर. ओके. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो अजून, की हे ओळखायचं कसं, की कम्प्युटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम किंवा आपली सिस्टीम सॉफ्टवेअर हे कोणत्या ड्राईव्हवर आहे. ज्यावेळेस तुम्ही माय कम्प्युटर ओपन करता सगळे ड्राईव्ह ओपन करायचे. ठीक आहे, एक एक करून चेक करायचं. आता बघा मी सी ड्राईव्ह ओपन केलाय. ज्या ड्राईव्हवर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते त्या ड्राईव्हवर तुम्हाला विंडोज नावाचं फोल्डर दिसतं. विंडोज आणि प्रोग्राम फाईल्स, विंडोज आणि प्रोग्राम्स फाईल नावाचे फोल्डर क्रिएट होतात. ज्या ड्राईव्हवर आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्या ड्राईव्हवर विंडोज आणि प्रोग्राम फाईल्स नावाचे फोल्डर बनलेले असतात किंवा क्रिएट होतात. ठीक आहे, त्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं का कोणत्या ड्राईव्हवर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ठीक आहे, आता बघा जर मी सी वर तुम्हाला दाखवलं, आता मी डी वर दाखवतो. आहे का डी वर विंडोज नावाचा फोल्डर दिसतंय का बघा? नाही, म्हणजे या ड्राईव्हवर ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये. ठीक आहे, एवढं आलं तुमच्या लक्षात? इथपर्यंत समजलं? यस. तर मी तुम्हाला सांगितलं ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या ड्राईव्हवर इन्स्टॉल होते, सी ड्राईव्हवर. तर आपण आता ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची किंवा काय हे हार्डवेअर मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर सॉफ्टवेअरचा एक भाग म्हणून मी तुम्हाला या बेसिक गोष्टी ऑपरेटिंग सिस्टीमच्या शिकवल्या, की ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे आणि ती कशी आहे, आणि त्याच्यावर डीप मध्ये आपण हार्डवेअरच्या लेक्चर मध्ये शिकणार. ठीक आहे, आता आपण येऊ ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे, तर मी तुम्हाला लेक्चरच्या पहिले पण सांगितलं होतं की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, की सपोज मला पेंटिंग करायची, तर पेंटिंग करण्यासाठी तुम्ही कोणतं सॉफ्टवेअर वापरता कम्प्युटर मध्ये सांगा मला? पेंट. ठीक आहे, तर हे जे पेंट आहे हे काय आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. हे काय आहे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. कारण ते एका विशिष्ट पर्पज साठी आपण वापरतो. आपल्याला पेंटिंग करायची तर आपण पेंट वापरतो, आपल्याला लेटर टाईप करायचे तर आपण वर्ड वापरतो, आपल्याला एखादं टेबल बनवायचं आहे किंवा चार्ट बनवायचं आहे आपण एक्सेल वापरतो, आपल्याला एखादं ऑफिसचं किंवा स्कूलचं किंवा तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचंय कोणाला तर आपण पॉवर पॉइंट वापरतो. ठीक आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या पर्पज साठी, वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आपण वेगळे वेगळे सॉफ्टवेअर वापरतो, आणि त्याला आपण काय म्हणतो, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. तर तुम्हाला हे सॉफ्टवेअरचे ते दोन प्रकार आज मी शिकवले, त्याचा डिफरन्स समजला का? हो. ठीक आहे, कोणते दोन प्रकार बघितले आपण, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर. जे आपण ऑपरेटिंग सिस्टीम्स वगैरे आहेत त्या काय आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर, आणि जे पण आपण आपल्या नेहमीच्या कामासाठी जे सॉफ्टवेअर यूज करतो ते आहे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे, मी शेअरिंग स्टॉप करतो. तर आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला जे शिकायचंय, आपल्याला नेक्स्ट लेक्चर पासून काय शिकायचंय, आपल्याला वर्ड नाही शिकायचं पहिले. ठीक आहे, आपल्याला शिकायचंय एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल. आपण हे सॉफ्टवेअर शिकणार, पण नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार. जे आज शिकवलंय ते मी तुम्हाला विचारणार. त्याच्या म्हणजे सॅटर्डे आणि संडे आपले लेक्चर होत नाही, तुम्हाला माहिती आहे. आता लेक्चर कधी होणार, आता मंडेला. तुमचं कोणतं लेक्चर आहे आपलं? इंग्लिश. मग आजचा क्लास आपण संपवायचा, इथेच थांबायचं. यस. ओके, चलो, गुड नाईट एव्हरीवन. ओके.